झी 24 तास एक पाऊल पुढे। गडचिरोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी टरबुजांची शेती केली आहे आणि तीही भक्कम फायद्याची। लागवडीच्या दुप्पट उत्पन्न मिळवून देणारी ही टरबुजांची शेती या शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग ठरली आहे। ट्रकमध्ये भरलेले हे टरबूज मुंबईच्या बाजाराकडे निघालेत। गडचिरोलीतल्या पोर्ला इथे राहणाऱ्या काही युवा शेतकऱ्यांनी या टरबुजांची चक्क शेतीच केली आहे आणि तीही भक्कम फायद्याची। संदीप राऊत आणि प्रशांत कावळे या दोघा युवा शेतकऱ्यांनी हा टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग राबवलाय। ते गेल्या 3 वर्षापासून हा यशस्वी प्रयोग आपल्या शेतीत करतायत। पहिल्या वर्षात 15 एकर शेतीमध्ये त्यांनी टरबूजची लागवड केली होती आणि त्यांना त्यातून उत्तम फायदा मिळाला होता। तर यावर्षी चक्क 60 एकर शेतातील विहिरीवर पंप बसवून त्यांनी ही शेती केली आहे। एकूण 3.5 महिन्यांच्या या शेतीत त्यांना प्रति एकर 15 ते 17 टन उत्पादन अपेक्षित आहे। 6-7 वेळा पाणी दिल्यानंतर हे फसल 3 ते 3.5 महिन्यात पूर्ण होऊन जाते। ही टरबूज मुंबई, नाशिक आणि गुजरातच्या बाजारात विकली जातात। टरबुजांच्या शेतीमध्ये प्रति एकरी 27,500 रुपये खर्च येतो। या शेतीसाठी पाणी नियोजनाचं महत्व अधिक असल्यानं त्याकडे लक्ष देण्याची बाब शेतकऱ्यांनी अधोरेखित केली आहे। टरबूज या पिकाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 ते 7 वेळा पाण्याची गरज भासते। जसे म्हणजे जमिनीचा ओलावा पाहून किंवा जमिनीची प्रतवारी पाहून पाणी दिले जाते। येत्या काही दिवसात उन्हाळा तापण्यास सुरुवात होणार आहे। सामान्य माणसाला सहज उपलब्ध होणारं तापरोधी फळ म्हणजे टरबूज आता सहजरित्या विदर्भातील लोकांना उपलब्ध होणार आहे। प्रशांत यांच्या कल्पकतेच्या जोरावर आणि त्यांच्या कष्टानं बहरलेली ही टरबुजाची शेती स्थानिक शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरली आहे। झी 24 ताससाठी आशिष शंबाडे, गडचिरोली। झी 24 तास एक पाऊल पुढे।